बॉलिंग मार्क वरती गोलंदाज देखील तयार होत आहेत. सूरज शिंदे, अजित बॉलिंग मार्क वरती रवी बोडगे. करूयात या फायनल मॅचला सुरुवात. लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पहिला बॉल रवी टू सूरज शिंदे. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये, त्यानंतर फॉरवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल करतो. डीप वरती एक छोटा खेळाडू आहे. पाहत नंतर मात्र आता दोन धावा आलेत. एक बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 2. येणारे 5 बॉल कशा प्रकारचे असतील पाहणे गरजेचं. वाईड होता की काय इकडे बाहेर फेकी. एक बॉल धावा धावफलकावरती आहेत 3. फटका सूरजच्या बॅट मधून आलाय जरूर. सीमारेषे पलीकडे चाललाय देखील जरूर. या 6 धावेने आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 9. फायनल मॅच ऑफ दी टुर्नामेंट आम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आहे सळवे, दुसऱ्या बाजूला टीम आहे कुसरून. मळादेवी कुसरून. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला शिवगर्जना मिरासवाडी संघ. आता पहिल्या आणि दुसऱ्या पारितोषिकासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. ग्रँड फिनाले. यावेळी देखील धावा तितकंच चांगलं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण प्रत्येक जण मात्र टाळ्या वाजवतोय. आणि तदनंतर मात्र पहा रिप्ले टेलिकास्ट अगदी अवे फ्रॉम दी बॉडी टाकला होता. पॉवर जनरेट झालेला नाही. तिकडे छोटा खेळाडू तैनात. आणि तदनंतर मात्र याच्यावरती लाजवाब झेल पकडले. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आम्हाला तो पाहायला मिळतोय. एक चांगली झेल या संघाच्या माध्यमातून पकडली गेली आहे. नवीन बॅटर याच्यावरती स्क्वेअर लेग रिजन क्षेत्ररक्षक वेगाने धावत जातोय चेंडूच्या दिशेने. एकच रन फेकी केले. नॉन स्ट्राइक. धाव पूर्ण केली जाते. थोडासा थांबला होता आणि त्यामध्ये विचार विनिमय करत असताना आता तिसरी धाव देखील पूर्ण केली. या 3 धावा. चौथी धावेसाठी नॉन स्ट्राइक एंडला वेगाने धावत जातात आणि या 3 धावा आणि चौथ्या धावेसाठी विकेट येते. आणि या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धावा धावफलकावरती आलेत. 4 बॉल पूर्ण 12 धावा. पहा याच्यावरती देखील एक स्लोवर बॉल होता. त्याच्यावरती एक सिंगल पूर्ण केली जाते. नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली आहे. बॅटर बाद होत आहेत. आणि तदनंतर मात्र या चेंडूवरती फक्त एक सिंगल रन आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 13 रन ऑन स्कोर बोर्ड. धावा किती आहेत या चेंडूवरती देखील पाहणं गरजेचं. एक तर बनवले आणि एका धावेनिशी आता पहिल्या इनिंगची समाप्ती होते. आणि पहिल्या इनिंगची समाप्ती होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 14. विजयासाठी 15 धाव्यांची गरज. चला या मैदानाच्या आतमध्ये.
जाऊया मॅचच्या दिशेने. पहा रवी आणि त्याचबरोबर त्याच्या साथीला बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं नाव आहे आणि विजयासाठी गरज आहे 14 धाव्यांची. सनी बॉलिंग मार्कवरती, गोलंदाज सूरज तयार. 15 धाव्यांची गरज आहे, माफी असावी. 15 धावा तुम्हाला 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. पहिले 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील सूरज शिंदेवरती. ते हल्ले कसे चढवले जातील? मुकादम चषक 2026 ची सेकंड इनिंग. पहिलाच बॉल यावेळेला डॉट प्रकारचा येतोय. पहिला बॉल डॉट येतोय. 5 मध्ये आता 15 बनवायचे आहेत. 5 चेंडूमध्ये 15 धावा बनवाव्या लागतील. एक चांगला चेंडू जो मात्र आपण मिस करतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये धाव किती आहेत? एक तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंडला फेकी अचूक होती. कलेक्शन चुकीचं. तदनंतर मात्र 2 धावा पूर्ण. येणारे 4 बॉल. विजयासाठी 13 धाव्यांची गरज असेल. मुकादम चषक 2026 फायनलची मॅच. ही मॅच संपली की लगेचच आम्ही पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने जाऊ. काही महत्त्वाचे यथोचित मान सन्मान. तदनंतर लगेच पारितोषिक वितरण सोहळा हा देखील होताना आम्हाला पाहायला मिळेल. वाईट बॉल आहे. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय. हा डॉट प्रकारचा चेंडू आम्हाला पाहायला मिळतो. आता 3 मध्ये बनवायचा आहे धावा 12. नाही, याच्यावरती देखील एलिमिनेशन पॉवर जनरेट झाली नाही. तदनंतर मात्र सिंगल पूर्ण. प्रयत्न पहा. दुसऱ्या धावेचा कॉल. स्ट्रायकिंग एंड फेकी कॉल चुकला. तदनंतर टोटल या चेंडूवरती धावा 3 जमवल्या जात आहेत. आता समीकरण असे येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. पहा आता हा चेंडू किती महत्त्वपूर्ण आहे. या चेंडूची किंमत कळून जाणार आहे. पहा काय असेल. यावेळेला मॅच मुठीमध्ये पकडले मळाई देवी कुसरुण संघ. तो मात्र आता चॅम्पियनच्या दिशेने वाटचाल करतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित अंतर्गत अर्थातच आपण पाहतोय मुकादम चषक 2026 ची स्पर्धा आणि त्याची फायनलची मॅच. एक शेवटचा बॉल त्यानंतर डिक्लेअर केला जाईल या स्पर्धेचा फायनल विजेता. वितरण सोहळ्याच्या दिशेने आम्ही रवाना होतोय. प्रत्येकाला विनंती करेल चॅम्पियन, रनरअप, सेकंड रनरअप लगेचच आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. प्रथमतः काही महत्त्वाचे मान सन्मान आणि तदनंतर लगेचच पारितोषिक वितरण सोहळा. अगदी ऑन स्क्रीनवरती टीम आम्हाला पाहायला मिळते. मुकादम चषक 2026 चा विजेता संघ जो मात्र स्क्रीनवरती दाखवला जातोय मळाई देवी स्पोर्ट्स कुसरुण संघ. मुकादम स्वतः आहेत. आमचे ऑफिशियल पंच संजयजी देसाई ते देखील आम्हाला पाहायला मिळतात. आणि संपूर्ण ही टीम आहे ज्याने आजच्या दिवसामध्ये भरपूर मेहनत घेतली. अगदी रक्ताचं पाणी केलं आणि ते रक्त मात्र मैदानात